चला, मॅथमॅटिकल लॉजिक. आत्तापर्यंत आपण जो टॉपिक स्टडी केला ते टॉपिक कोणते होते ते आठवण करून देतो. सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्मवरून वर्बल फॉर्म, ट्रूथ टेबल, 2 सिंपल स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल, 3 सिंपल स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल. बरोबर. ट्रूथ टेबलचं कन्स्ट्रक्शन, टॉटॉलॉजी म्हणजे काय, कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय, कॉन्टेंजन्सी म्हणजे काय, हे सगळं शिकलो. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल 2 स्टेटमेंट पॅटर्न जर लॉजिकली इक्विव्हॅलंट आपल्याला दाखवायचे झाले तर बाबांनो त्याच्यामध्ये आपल्याला लॉज ऑफ लॉजिक माहीत असावं लागतं. समजतंय? आता आपल्याला जो टॉपिक स्टडी करायचा आहे तो टॉपिक म्हणजे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह फक्त कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंटसाठीच अवेलेबल असतं. ही एक गोष्ट डोक्यात ठेवून द्यायची. याचा अर्थ एखादं स्टेटमेंट तुम्हाला कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंटचं इक्विव्हॅलंट कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं असू शकेल. त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला कंडिशनलमध्ये करावं लागेल आणि मग कंडिशनलचा कॉन्व्हर्स, कंडिशनलचा इनव्हर्स आणि कंडिशनलचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे तुम्हाला लिहावं लागेल. दुसरी गोष्ट, जे कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला वर्बल फॉर्ममध्ये दिलेलं असतं लेखी स्वरूपात, त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हा सुद्धा लेखी स्वरूपातच असावा, म्हणजे वर्बल फॉर्ममध्येच असावा. आपल्याला उत्तर लिहायला सोपं जावं म्हणून आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहितो कंडिशनलचा, त्याचा कॉन्व्हर्स करून परत सिम्बॉलिक फॉर्ममध्ये येतो. फॉर एक्झाम्पल पी कंडिशनल क्यू. बघा, आता समजा या ठिकाणी तुम्हाला जे काही कंपाऊंड स्टेटमेंट कंडिशनल आहे तर ते तुम्ही लिहिलं आणि ते आहे पी कंडिशनल क्यू. याचा कॉन्व्हर्स क्यू कंडिशनल पी लिहिला तुम्ही. हा सिम्बॉलिक फॉर्म तुम्ही तुमच्या सोयीसाठी लिहिलेला आहे. कशासाठी लिहिलेला आहे? तुमच्या सोयीसाठी तुम्ही हा सिम्बॉलिक फॉर्म लिहिलेला आहे. बरोबर. आता या सिम्बॉलिक फॉर्मला तुम्हाला मार्क देणार का? नाही देणार. मग तुम्ही कॉन्व्हर्स लिहिला, हा कॉन्व्हर्स तुमच्या सोयीसाठी तुम्ही लिहिलाय, याला मार्क मिळणार का? नाही. याचं वर्बल फॉर्म याला मार्क मिळणार. समजा हा जो पी आहे हा डिनोट करतोय ऋतिक इज गुड डान्सर आणि हा क्यू डिनोट करतोय राणी इज ब्लॅक गर्ल. मग आता कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला कसं दिलेलं असेल? इफ ऋतिक इज गुड डान्सर देन राणी इज ब्लॅक गर्ल. हे दिले तुम्हाला कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट. बरोबर. बरोबर. आता त्याचा कॉन्व्हर्स तुम्ही हा लिहिला, याला मार्क नाही. मार्क कुणाला? आता जे व्हर्बल फॉर्म याचं लिहिणार त्याला. काय? इफ राणी इज ब्लॅक गर्ल देन ऋतिक इज गुड डान्सर. हा कॉन्व्हर्स. इनव्हर्स काय? तर बाबांनो निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू हा झाला इनव्हर्स. काय झाला? इनव्हर्स. मग याला मार्क नाही. याचा व्हर्बल फॉर्म काय? इफ निगेशन ऑफ पी ऋतिक इज नॉट गुड डान्सर. इफ ऋतिक इज नॉट गुड डान्सर देन राणी इज नॉट ब्लॅक गर्ल. हा काय झाला तुमचा? इनव्हर्स. आणि त्याच्यावरून तुमचा येतो कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बरोबर. आता या कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येईल तिथं सांगू शकताय का? यस. निगेशन ऑफ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ पी. बरोबर. हा येणार कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे हा निगेशन ऑफ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ पी हा आहे दिलेला कंडिशनल, हा
कॉन्व्हर्स. ओके, नंतर हा इनवर्स आणि हा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. समजलं हे पाठ. तर या पद्धतीने आपल्याला कॉन्व्हर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहावा लागतो. किसी को कोई प्रॉब्लेम नाही. याच टॉपिकवर तुम्हाला आणखीन एक क्वेश्चन येतो. 4 स्टेटमेंट त्यांच्याकडून दिली जाणार. ऐका. इफ ऋतिक इज गुड डान्सर देन इफ ऋतिक इज गुड डान्सर देन राणी इज ब्लॅक गर्ल. इफ राणी इज ब्लॅक गर्ल देन ऋतिक इज गुड डान्सर. इफ ऋतिक इज नॉट गुड डान्सर देन राणी इज नॉट ब्लॅक गर्ल. इफ राणी इज नॉट ब्लॅक गर्ल देन ऋतिक इज नॉट गुड डान्सर. असा क्वेश्चन ज्या वेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये येतोय त्यावेळेस ते म्हणतात की याच्यातली कोणती 2 स्टेटमेंट लॉजिकली सेम मिनिंग कंटेन करतात ते सांगा. मग त्यावेळेस याचा ट्रुथ टेबल कन्स्ट्रक्ट करून तुम्ही ते पाहता. बरोबर, मी काही तुम्हाला शिकवत नाही, मी फक्त IMP बेसिसवर चाललोय. बरोबर. मग आता बिटवांनो तुम्हाला माहित पाहिजे कॉन्व्हर्स आणि इनवर्स. कॉन्व्हर्स लॉजिकल इक्विव्हॅलंट असतो इनवर्सला. बरोबर. आणि कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे P कंडिशनल Q लॉजिकल इक्विव्हॅलंट असतं कॉन्ट्रा पॉझिटिव्हला. कुणाला असतं? कॉन्ट्रा पॉझिटिव्हला. कळलं का? म्हणजे जे 4 स्टेटमेंट आहेत त्याच्यातलं कंडिशनल कोणतं, त्याचा इनवर्स कोणता बघायचा आणि ते 2 स्टेटमेंट लॉजिकली सेम मिनिंग कंटेन करतात असं सांगायचं. येतंय ध्यानात? हा एक क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. कधी कधी तुम्हाला आणखीन एक क्वेश्चन येऊ शकतो, तो असा. रिराइट द फॉलोइंग कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट विदाउट इफ देन. रिराइट द फॉलोइंग कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट विदाउट इफ देन. इफ देन शिवाय कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट लिहा. मग बिटवांनो तुम्हाला हे माहित पाहिजे P कंडिशनल Q लॉजिकल इक्विव्हॅलंट असतं निगेशन ऑफ P और Q. मग बिटवांनो तुम्हाला हे दिलं जातं आणि त्याच्यावरून हे लिहायचंय. मग आता हेच बघा की आपलं फिक्स आहे. P म्हणजे काय? ऋतिक इज गुड डान्सर आणि Q म्हणजे काय? राणी इज ब्लॅक गर्ल. बरोबर. मग आता हे का हे कंडिशनल हे लिहायचंय आपल्याला परीक्षेमध्ये. मग काय लिहिणार? ऋतिक इज नॉट गुड डान्सर और राणी इज ब्लॅक गर्ल. कळलं का? हे बी तुम्हाला माहित पाहिजे. कळलं? याच्यावर टोटल क्वेश्चन किती सांगितले मी? 1. राईट द कॉन्व्हर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. दुसरा क्वेश्चन मी काय सांगितला? 4 स्टेटमेंट तुम्हाला देतील कंडिशनल, त्यातल्या कोणत्या 2-2 स्टेटमेंटची सेम मिनिंग आहेत ते बघायचं. तिसरा क्वेश्चन मी काय सांगितला? विदाउट इफ देन. इफ देन शिवाय कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट लिहा. समजलं? तर ह्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. चला आपण या टॉपिकचे काही क्वेश्चन स्टडी करू. बोर्डवर नीट लक्ष द्यायचं. एक 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 पॉइंटने आपण पुढे जाऊ. बघा हा क्वेश्चन आहे तुमच्या समोर. हा क्वेश्चन आपल्याला काय दिलाय? राइट द कॉन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. कॉन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता बिटवांनो नीट लक्ष द्यायचं.
याच्यामध्ये इफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट देन देअर एरियाज आर इक्वल. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस आन्सरला सुरुवात करता, हा आन्सरचा पार्ट, त्याच्यातले सिंपल स्टेटमेंट आधी निवडून घ्यावे लागतील पी आणि क्यूने. पी डिनोट्स काय? टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. हा बर. क्यूने काय डिनोट केलं? देअर एरियाज. देअर एरियाज आर इक्वल. बरोबर. आता याचा कंडिशनल सिम्बॉलिक फॉर्म म्हणतो मी. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार? पी कडून क्यू कडे ॲरो. आता याचा आपल्याला काय सांगितलंय? कॉन्व्हर्स. या कॉन्व्हर्सला यस कॉन्व्हर्स काय बाबांनो? क्यू कंडिशनल पी. याला आन्सरला ह्याला मार्क मिळणार नाही, याला मार्क मिळणार नाही. हो का मार्काचा भाग. दॅट इज इफ. आता क्यू देअर एरियाज आर इक्वल. असं नाही जमणार, येण्यासारखं होईल ना. इफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल then the triangles are congruent. then the triangles are congruent. आहे असे सिंपल स्टेटमेंट नाही वापरायला जमणार, कारण त्याचा शब्दशः अर्थ बी नीट झाला पाहिजे. कळलं का? तुम्ही मला काय सांगताय? इफ देअर एरियाज आर इक्वल. अरे देअर म्हणजे त्यांचे एरियाज. जर त्यांचे एरियाज इक्वल आहेत, अरे त्यांच्या म्हणजे कोण? कळतंय का मेल्यांनो? अरे कळतंय का? त्यांचे नाही. कोणाच्या बाबतीत बोलताय तुम्ही? ट्रायंगलच्या. म्हणून तो ट्रायंगल घेताना इफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल देन द ट्रायंगल किंवा देन दे आर कॉन्ग्रंट. दे आर कॉन्ग्रंट हा झाला कॉन्व्हर्स. आता काय पाहिजे त्यांना? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बर, आता ह्या कॉन्ट्राचा विचार करू आपण. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता पी कंडिशनल क्यू याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय? व्हेरी गुड. आणि मग याला मार्क नाही, ह्याला. इफ द एरियाज ऑफ टू triangles are not equal. good. then they are not congruent. याला मिळणार मार्क. समजलं? म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश येणं बी गरजेचं आहे. किसी को कोई शक? समजलं? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. या IMP बॅचमध्ये हे काही शिकवणं माझ्यासाठी अलाउड नाही. याच्या डीपमध्ये मी नाही जाऊ शकत. कळलं का? ॲक्च्युअल लेक्चर म्हणजे पहिल्यापासून शिकवणं कसं असतं, काय असतं ते मी नाही घेत. मी फक्त कन्सेप्ट टच करतोय आणि मला जे महत्त्वाचं वाटतंय ते देतोय. पॉईंट क्लिअर? ओके, चलो आगे बढ़ेंगे. आता आपल्याला असंच काही क्वेश्चन सापडत का बघू. इथे काय म्हणले? डिस्कस द स्टेटमेंट पॅटर्न युजिंग द ट्रूथ टेबल. बरं, आता माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला, सृष्टीजी, तुमच्यासाठी. मला सृष्टीजी असं सांगा, या क्वेश्चनचं मिनिंग काय? हंड्रेड 100% काहीतरी नाही हो. 100% करेक्ट.
म्हणायचं बसा खाली, गुड गर्ल. डिस्कस द स्टेटमेंट पॅटर्न. हा स्टेटमेंट पॅटर्न हा नक्की काय आहे याच्या बाबतीत सांगायचं. स्टेटमेंट पॅटर्नचे 3 टाईप स्टडी केलेत आपण. एक असतं टॉटॉलॉजी, दुसरं असतं आणि तिसरं असतं. मग आता टॉटॉलॉजी कशी ठरवायची याच्यासाठी आपण काय करणार, ट्रूथ टेबल बनवणार आणि त्या ट्रूथ टेबलमध्ये असे 4 ट्रू आले पाहिजे. तर काय, जर 4 फॉल्स आले यफ 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 तर काय, आणि काही ट्रू, काही म्हणजे असं बी असू शकतं, काही म्हणजे निम्मे निम्मे नाही काही म्हणजे थोडक्यात काय, सगळे ट्रू नाहीत सगळे फॉल्स नाही, त्यावेळेस त्याला म्हणायचं कसली एजन्सी, कॉन्टिंजन्सी. आता ट्रूथ टेबल कसा बनवायचा हे सांगणं माझं काम नाही. ट्रूथ टेबल कसे बनवायचे मी शिकवलेत पाठीमागच्या लेक्चरला, का नाही शिकवलं, शिकवलं, जमलं. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मधल्या तन्वीची सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील तर तो टॉटॉलॉजी, सगळ्या फॉल्स असतील तर तो कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शनला दुसरं नाव आहे फॉलकी. फॉलकी हे सुद्धा शब्द नीट ध्यानात ठेवा कॉन्ट्राडिक्शनला, कारण एखाद्या वेळेस क्वेश्चन तुम्हाला असा येईल, शो दॅट द स्टेटमेंट पॅटर्न इज फॉलकी. आयो एक्झाम मध्ये तुम्ही म्हणता आयला त्या सृष्टीने सांगितलं होतं टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी, ही फॉलकी कुठं आलं, कळलं. फॉलकी कुणाचं टोपण नाव आहे, कॉन्ट्राडिक्शनचं, कळलं का. जसं तनिष्काला घरी काहीतरी अक्का म्हणत असतील, काय म्हणत असतील, अक्का, तसं ह्याला काय म्हणायचं, तुम्ही अजून बी कम्फर्टेबल नाहीये, तुम्ही झोपताच का नेहमीच, कळलं सगळ्यांना. निघाला मिस्टर माने आगे, कुछ कुछ होता है. वा 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 वा, मस्त आहे रे तू, मस्त आहे तू. म्हणजे क्वेश्चन, क्वेश्चन काय म्हणतोय, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट फॉर द फॉलोविंग स्टेटमेंट. या स्टेटमेंट पॅटर्नसाठी स्विचिंग सर्किट बनवायचे. आता या क्वेश्चनचा अंदाज घ्यायचा. जर 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर तसले S1 S2 S3 यांना एंट्री देत बसू नका, बरोबर का. पण 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला स्विचेसला एंट्री द्यावी लागेल. मग आता बघा हे तर मी काय म्हणतोय, याच्यात किती इंग्लिश लेटर दिसतात तुम्हाला, 3, 2च आहेत की, पी आणि क्यू, RBI. याचा अर्थ किती स्विच येणार, 3. म्हणजे हा बघा या आन्सर मध्ये हा भाग येणार, नीट लक्ष, पूर्ण मार्क पाहिजेत ना. लेट S1 डिनोट्स, हा स्विच, हा पी, थांबा उलट झालं, उलट हुआ. आता बघा लेट पी डिनोट्स, ए डिनोट ना, पी डिनोट काय, स्विच S1 इज क्लोज्ड, बरोबर. आता याच्यामध्ये निगेशन ऑफ पी आहे का बघा, आहे. बघा निगेशन ऑफ पी काय, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. बर आता क्यू डिनोट्स, क्यू पुढचा स्विच घ्यायचा, S2 घ्या काय, स्विच S2 इज क्लोज्ड. निगेशन ऑफ क्यू घ्या, हा S2 डॅश इज क्लोज्ड. आहे का निगेशन ह्याच्यात, क्यू आहे. आर घ्या, हा द स्विच S3 इज क्लोज्ड. आणि लॅम्प काय घेत बसू नका, तिथं दिलाय का लॅम्प, नाही. आता जायचं सर्किटला, इथं स्पष्ट लिहायचं स्विचिंग सर्किट, कारण आपला आन्सर एकदम टवटवीत वाटलं पाहिजे, उगच काहीतरी केले असं वाटलं नाही पाहिजे. शेजाऱ्याचं बघून जरी ओढलं तरी आपल्याला जास्त मार्क पडली पाहिजे शेजाऱ्यापेक्षा, एवढं त्याला पावडर बिवडर लावून टाकायची, त्याची मेकअप करायची, कळते आठवडीची. हां येस. आता बघा मिस्टर माने ह्याला ड्रॉ करणार आहेत, ओय ग पाई हे लागन ना. हां आता बघा कटिंग स्विचिंग सर्किट घ्यायचं, कटिंग. बरं आता याच्यामध्ये हो का, हे स्क्वेअर ब्रॅकेट
हे कशाला जोडले? दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटला कशाने? ऑरने जोडलंय. याचा अर्थ दोन वायर येणार आणि त्या दोन वायरी एकमेकींना पॅरलल. बघा आता तेवटे मॅडमने ठरवले आता लक्ष द्यायचंच. बघतीच आता मी. आता ह्याच्या बाबतीत बघा, हे बघा हा पी हा स्विच परत ऑरने जोडलाय ह्याला. याचा अर्थ या वायरवर परत पॅरलल कॉम्बिनेशन येते ऑर म्हणजे ह्या का परत हे दोन वायर तयार होणार. चल बाबा इकडे एक. आता ह्यो पी, पी स्विच काय? S1. चला पुढं. आता हे दोन आहेत ना, कसे आहेत? अँडने जोडले म्हणजे सिरीज येणार ह्याची, एकाला एक. हे बघा आता हे एक, हे दुसरं. ओके. आता याच्यामध्ये कोणता आहे? निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी म्हणजे काय? S1 डॅश. क्यू म्हणजे काय? S2. या स्विच साठी त्याचा सिम्बॉल खाली घेतलाय लेटर. याचा अर्थ याच्यासाठी बी खालीच, याच्यासाठी बी खालीच, ना तर ही वर मांडचा सगळा गोंधळ होईल. आगे बढेगा मिस्टर माने. थांबा आता इथं वायर आणून सोडले. आता ही वायर, या वायरेवर सुद्धा हा स्विच याला ऑरने जोडलाय म्हणजे परत पॅरलल. मग आता बघा एक पै हा एक स्विच, हे दोन, बरोबर. आता याच्यामध्ये सांगा हा निगेशन ऑफ पी एक हिथं म्हणजे हिथं काय येईल? एक कुठं हल्ला येऊ? थांब. हो हा काय येणार? S1 डॅश. आणि परत कोण आहे? निगेशन ऑफ क्यू आणि आर. निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय? S2 डॅश. आणि हा S3, बरोबर. आणि मग ह्या का आपला आन्सर कंप्लीट. ह्या दोन वायर जोडून टाका ना. उया ओके. आन्सर कंप्लीटेड. नो, अर्धा मार्क राहिलाय. हे तुम्ही झोपलाय मग. मग तुम्ही झोपलाय हो सोहमजी. हे सगळंच सांगून झालंय. मी काय सांगितलं? मी कसलं सर्किट घेतोय? कटिंग सर्किट घेतोय. तुमच्या मनात विचार चाललेत. कटिंग सर्किट. ह्या का हिथं कट झालाय, हा सिम्बॉल आहे कटिंग सर्किटचा. म्हणजे हिकडूनची बॅटरी आउट. नंतर हिथं कटिंग केलंय म्हणजे इकडे काय होता? बल्ब, लॅम्प, तो बी आउट. ह्याच्यात अर्धा मार्काचा काय राहिलाय? तर ॲरो राहिलेत. करंट कुणीकडे पळतोय ते दाखवावं लागेल ना. ये बाबा, आता झाली तुमची 3 मार्क कंप्लीट. असा बी क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो. कोणाला कळलं नाही असं आहे का? नाही. आता एखादा मला असं विचारायला बसलाय, सर समजा हे वरचे स्विच आहे मी इकडे खाली घेतले आणि खालचे वर घेतले तर चालतील का? चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही. कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय होतो. आता दुसरा प्रश्न, सर समजा हा एक स्विच आम्ही इथं घेतला आणि हे दोन्ही उचलून वरती घेतले, चालतील ना? काही प्रॉब्लेम नाही. पॅरलल पाहिजेत. फक्त मी बाबा हे दोन आहेत ते एकमेकाला सिरीजमध्ये आहेत, त्यामुळे हा S2 इकडं चालन, S1 डॅश इकडं चालन. हा S2 उचलून इकडं नको आणू, हे होणार नाही. कळलं? चलो आगे बढ़ेंगे. कंस्ट्रक्ट द सिंप्लिफाइड. बघा आता हा क्वेश्चन काय म्हणतोय? कंस्ट्रक्ट द सिंप्लिफाइड सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट. या सर्किटसाठी सिंप्लिफाइड सर्किट कंस्ट्रक्ट करायचं म्हणजे काय करायचं? सिंबॉलिक फॉर्म करायचा, लॉज ऑफ लॉजिकने सोडवायचं. कळलं? आणि जो शेवटचं येईल ते सर्किट परत ड्रॉ करायचं. हे तुम्हाला दिसतंय का? नसेल दिसत हो. हे असं आहे. असं आहे. नाही दिसतंय, मला बी माहित आहे, पण काय काय आंधळे असू शकतील ना.
माझ्यासारखी. अहो काय काय आपले ॲप डाउनलोड केलेली आंधळे असू शकतील. हे असं असं. हा काय S2. हा काय आईला दिसतं येईल काय आणलं. हा काय S2 डॅश. हा काय S1. हा काय S3 डॅश. हा काय S1. कळलं. आणि सर्किट आहे कटिंग. बरोबर. हे दिले नाहीत ना. कुठे हाय बघा. हिथं दिला एक आणि हिथं दिला एक. बस दिलेला आहे. बरोबर. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म जिथले तिथे घेऊ. S1 म्हणजे P, S2 म्हणजे S3. चालेल नाही हे. हा मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्ही सांगा मला. हे बघा हे दोन एकमेकांना पॅरल. हा S1 म्हणजे काय P. थांबा शाई बदलो. आता S1 म्हणजे काय P. हा अँड ना हे एकटाच येऊन ह्या दोन वायरिंगला जोडतोय म्हणजे सिरीज. हे दोन पॅरलल. बोला Q R R. आता ह्याला क्लोज करायचं. ही पहिली वरची वायर कंप्लीट झाली. और यस यस खालची वायर. हा निगेशन ऑफ R. हा अँड हा अँड P. तुम्हाला काय कळतंय का काय. हा क्वेश्चन मी याच्या अगोदर घेतलाय आणि मी सांगताना मला अतिशय आनंद होतोय की हे PYQ आहे. म्हणजे मी काय सांगतोय की हे स्विचिंग सर्किट या टाईपचं 2 वेळा आलं. किती वेळा आलं 2 वेळा. म्हणजे पेपर सेटरचं जास्त लक्ष स्विचिंग सर्किटकडे आहे असा विचार करायला काही हरकत नाही. समजलं. बाकी तुम्ही सिम्प्लिफाय करणारच आहे किंवा मग पाठीमागच्या लेक्चरमध्ये जाऊन बघितलं तर हे सोडवून दिलंय. आगे बढेगा. आता हे मी काय सोडवून देणार तुम्हाला. काय आहे तेच टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी. मोजा किती वेळा क्वेश्चन आले आतापर्यंत. 3री वेळ आहे. कितवी 3री. पहिला क्वेश्चन काय आलता कॉन्ट्रॅडिक्शन आहे हे दाखवा. शिकला की नाही ह्याच्या अगोदर. दुसरा क्वेश्चन काय आलता हा स्टेटमेंट पॅटर्न काय आहे ते सांगा. आताच झाला. आणि आता काय आलाय एक्झामाइन वेदर द फॉलोइंग लॉजिकल स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कॉन्टिंजन्सी. 3 पैकी काय आहे ते सांगा. कळलं का. म्हणजे 3 वेळा रिपीट झाला. बरोबर. काय विदाउट युजिंग ट्रूथ टेबल शो दॅट. सोडवणार हा क्वेश्चन मी. लॉज ऑफ. चला LHS थोडस प्रॅक्टिस महत्वाचं आहे. यस निगेशन ऑफ P और Q और निगेशन ऑफ P एंड Q. चलो आगे. हा निगेशन अप्लाय करा. निगेशन ऑफ P और कन्वर्टेड इनटू अँड आणि दोघांचं सेपरेट निगेशन. कोणी सांगितलं डी मॉर्गन. कोणी सांगितलं डी मॉर्गनचा लॉ आहे. बर हा पुढं आहे असा निगेशन ऑफ P अँड Q. आता या दोघांमधनं कॉमन येतोय हो का निगेशन ऑफ P अँड. निगेशन ऑफ P अँड कॉमन. निगेशन ऑफ P अँड कॉमन. काय राहिलं निगेशन ऑफ Q. हा और आणि हा Q. व्हेरी गुड. चलो आगे बढ़ रहा है मिस्टर माने. निगेशन ऑफ P अँड स्टेटमेंट आणि सेम स्टेटमेंटचं निगेशन याचं डिसकंजंक्शन काय असतं ट्रू असतं. काय असतं ट्रू. चलो आगे. आता काय येणार निगेशन ऑफ P. जस्टिफाय ईच स्टेप असं असतंच. आता ह्यात दिलं नाही. जर आलं तर बाबांनो हिथं काय यूज केलाय डी मॉर्गन्स लॉ. तिथं मेन्शन करा. हिथं काय यूज केलाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ही काय ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. आता हिथं काय यूज केली ती आयडेंटिटी मेन्शन करा आणि ही आला RHS. समजलं कळलं. या पद्धतीने जायचंय. हा क्वेश्चन बघा काय आहे.
PQR are the statements with the truth value. True, false, true. Then find the truth value of. याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. मग आता बाबांनो, हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन थोडासा नीटनेटका घ्यायचा. ठेव का, इथं हा टेबल घ्यायचा. गिवन स्टेटमेंट्स, ओके, आणि खाली ट्रूथ व्हॅल्यूज. थोडंसं आपलं स्वतःचं बोर्ड परीक्षेसाठी इम्प्रेशन तयार करायचं. MHT CET शॉर्टकट, फक्त ABCD 4 ऑप्शन पैकी आपल्याला ऑप्शन मार्क करायचा आहे. इथं इम्प्रेशन तुम्ही किती छान लिहिता हे बघितलं जातं. कळलं? हा असा टेबल मांडायला विसरायचा नाही. आता बघा, मी पुढे निघालो. आता मला याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. चला त्याला कन्सिडर करू. देअरफॉर R and Q बाय कंडिशनल निगेशन ऑफ P. टाका ट्रूथ व्हॅल्यू टाका. R काय आहे? ट्रू. अँड Q काय आहे? फॉल्स. बाय कंडिशनल निगेशन ऑफ, हा निगेशन, P काय आहे? ट्रू. स्टेप बाय स्टेप सोडवत सरकायचंय पुढं. ट्रू अँड फॉल्स. फॉल्स. कारण अँडचा रूल आहे, दोन्हीच्या दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू असतं. निगेशन ऑफ ट्रू काय? गुड. आणि बाय कंडिशनल मध्ये दोन्हीच्या दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू. काय सांगितलंय? फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू. हिथं आन्सर लिहा. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कुणाची? R and Q बाय कंडिशनल निगेशन ऑफ P इज ट्रू. एवढं करायचं. 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो हा. 2 मार्कासाठी एवढं अपेक्षित आहे आणि असं सोडवायचं. समजलं? चलो आगे बढ़ेंगे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट. हा पार्ट आपण नंतर घेणार आहे. याच्यामध्ये काय क्वांटिफायर आले. हा, नेक्स्ट लेक्चरला आपण क्वांटिफायर घेऊन लेक्चर कम्प्लीटच होऊन जाईल आपलं. हा बघा काय, युजिंग ट्रूथ टेबल एक्झामिन वेदर द स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टेंजन्सी. किती वेळा आला? 4. व्हेरी गुड. कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट फॉर द स्टेटमेंट. याला स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं. येतं कन्स्ट्रक्ट करायला तुम्हाला. चलो आगे, चलो आगे. हाँ, राइट द कॉन्वर्स, इनवर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे, लिहिणार का? हा, कॉन्वर्स, इनवर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. P ने काय डिनोट करणार? इट रेन्स. Q ने डिनोट करणार द मॅच विल बी कॅन्सल्ड. म्हणजे कंडिशनल काय आला? P कंडिशनल Q. आता याचा कॉन्वर्स मग काय सांगितलंय? Q कंडिशनल P. ह्याला मार्क नाही मिळणार, हे तर तुम्ही लिहिणार काय? इफ द मॅच विल बी कॅन्सल्ड देन इट रेन्स. पुढं इनवर्स काय? निगेशन ऑफ P कंडिशनल निगेशन ऑफ Q. हा, इफ इट डू नॉट रेन देन द मॅच विल नॉट बी कॅन्सल. आणि सेम त्याच पद्धतीने कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो आगे बढ़ेंगे. निगेशन लिहायची ती याची. आता हा क्वेश्चन जास्त वेळा येत नाही. हा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला IMP म्हणून ज्या क्वेश्चन कडे तुम्हाला बघायचंय ते मार्क करून ठेवा. IMP म्हणून याच्यात तुम्ही बघणार कशाला? नंबर 1 कॉन्वर्स, इनवर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. नंबर 2 टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कॉन्टेंजन्सी. नंबर 3 स्विचिंग सर्किट. समजलं? बाकी ट्रूथ टेबल तर सगळ्यांना येतोच. समजलं? तर या पद्धतीने आपण चालतोय पुढं. चलो आगे बढ़ेंगे. क्वेश्चन्स तुमच्यासमोर कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. परत एकदा समजते? व्हेरी व्हेरी IMP मध्ये हा. राईट द ड्युएल. काय करायचं ड्युएल मध्ये?
यस. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ड्युएल लिहायचा. म्हणजे काय करायचं असतं? अँड ला रिप्लेस करायचं, ऑर ला रिप्लेस करायचं, ट्रू ला रिप्लेस करायचं, फॉल्स ला टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन. शॉर्ट मध्ये लिहून टाकू बाबा. हो हा याच्यासाठी. चलो पहिला हा निगेशन ऑफ पी आहे असा, अँडच्या जाग्यावर ब्रॅकेट आहे असं क्यू, ऑरच्या जाग्यावर सीच्या जाग्यावर. ओके. आता हे दुसरा बी, तर श्वेता इज डॉक्टर, ह्या ऑरच्या जागेवर फक्त अँड करणं संपलं. श्वेता इज डॉक्टर अँड सीमा इज टीचर, संपलं. आचलं. लय मजा आहे का नाही? हा चलो आगे बढ़ेगा मिस्टर माने. युजिंग ट्रू काय आलं? हा किती वेळा? 5 वेळा. काय निगेशन 2 वेळा नाहीये, जास्त नाही. या वर्षी तुम्ही करूच नका निगेशन. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग, हे बी करू नका. नाही येणार. राईट द ड्युएल, हे बाई युजिंग ट्रूथ टेबल, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आलं ना. हे मात्र करायचंय, लॉजिकल इक्विव्हॅलन्स करायचंय. कसलं सर्किट? स्विचिंग सर्किट. काय करायचंय? एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दिसतंय का पण हे? दिसतंय ना? हे असं आहे. ही बॅटरी, ह्यो लॅम्प यल, एरो. बरोबर ना? आणि हे स्विचेस काय? S1, S2, S3. आणि ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म विचारलाय. बट दिस इज म्हणता तुम्ही S1 साठी P घेतला, S2 साठी Q घेतला आणि S3 साठी सांगा बरं. P R Q, संपलं. आहे की नाही? जमन ना? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कोण सांगेल मला डायरेक्ट? ओ सर 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 आम्हाला असं विचारायचं आहे की आम्ही त्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये न जाता आमच्यामध्ये एवढी ॲबिलिटी आहे की आम्ही डायरेक्ट लिहू शकतो. लिहू का? बिनधास्त. कसला दास्त? हा बिनधास्त लिहू शकता. कोण सांगतं मला? चला ह्याचा कॉन्व्हर्स. इफ अ सिक्वेन्स इज बाउंडेड देन इट इज कॉन्व्हर्जंट. ह्याचा अर्थ काय? याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं आहे का? काय काय येडपाट त्याचा अर्थ शोधत बसतात. तुला काय करायचं? तुला काय सांगितलंय? कॉन्व्हर्स. कोण सांगते कॉन्व्हर्स? इफ इट ना. इट शब्द कोणासाठी आहे? सिक्वेन्स साठी. मग पहिल्यांदा या ठिकाणी सिक्वेन्स घ्यावा लागेल ना. 2 नंबरला येतंय त्याच्यात सिक्वेन्सच्या जागेवर इट चालतंय ना. म्हणजे काय? इफ अ सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जेंट देन इट इज बाउंडेड. हे झालं कॉन्व्हर्स. मला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगा. कोण सांगते कॉन्ट्रा पॉझिटिव्ह? एनीवन प्लीज हँड्स अप. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तनीजी. इट इज नॉट बाउंडेड. बरोबर आहे. इफ अ सिक्वेन्स इज नॉट कॉन्व्हर्जेंट देन इट इज नॉट बाउंडेड. बसा खाली. आणि इनव्हर्स. इफ अ सिक्वेन्स इज नॉट बाउंडेड देन इट इज नॉट कॉन्व्हर्जेंट. समजलं? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. दिसतंय का? दिसतंय का? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कोण सांगेल मला? चला चलो कॉन्व्हर्स. सोहमाने चलो याचं कॉन्व्हर्स सांगा मला. कशाचा? अहो नीट सांगा. कॉन्व्हर्स विचारलाय मी तुम्हाला. काय गायब झालं काय? गाणं म्हणायचं तुमच्यावर. बैठे बैठे यू ही मैं खो जाता हूँ, क्या यही वही है, क्या वही यही है. बसलाय तर नीट लक्ष देणार आहो. हेच कोण सांगते मला कॉन्व्हर्स? बोला. इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन, व्हेरी गुड वैशे, देन
यस एक्स ग्रेटर दॅन वाय. यस व्हेरी गुड वैशे. बरं कॉन्व्हर्स. इनव्हर्स. आता इनव्हर्स कोण सांगेल मला? अदर दॅन वैशी. बस मॅडम सर तुम्ही खाली. हा यस इनव्हर्स वैशी सोडून. हा तू पीजी. इफ एक्स लेस दॅन और इक्वल टू वाय देन हा नाही मी तुम्हाला फसवू शकलो याच्यामध्ये, पण नका एवढा ओव्हर स्मार्टपणा करू. याचं नॉट हे नाही म्हणायचंय. एक्स ग्रेटर दॅन वाय नाही म्हणायचंय. म्हणजे ते काय आहे? लेस दॅन ऑर इक्वल टू. हे बी चालेल पण जास्त डोकं नका लावू. ह्या घ्या एक्स नॉट इक्वल ग्रेटर दॅन वाय. बस खाली. आणि कॉन्ट्रा इफ एक्स स्क्वेअर नॉट ग्रेटर दॅन वाय स्क्वेअर देन एक्स नॉट ग्रेटर दॅन वाय. समजलं? हे मुद्दाम घेतलं, व्हर्बल फॉर्म नव्हतं हे, वेगळंच काहीतरी म्हणजे इनइक्वॅलिटी होतं म्हणून घेतलं. ओके बर. फोन करा घरी. हाँ चलो आगे बढ़ेंगे. भरपूर 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 पॉइंट. अय्या पुन्हा एकदा आलं काय? टॉटॉलॉजी और कॉन्ट्राडिक्शन और कॉन्टेंजन्सी है का ना. व्हेरी व्हेरी आयएमपी. व्हेरी व्हेरी आयएमपी म्हणून मार्क करायचं याला. काय? लॉजिकली इक्विव्हॅलन्स. लॉ ऑफ लॉजिक्स. व्हॅल्यू टाकायचे ते. ही काय हे पी क्यू ट्रू दिलेत, आर आणि एस फॉल्स दिलेत, तर याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. आता मग काय सांगितलं तसं टेबल बिबल सगळं व्यवस्थित तयार करायचा. मी डायरेक्ट सोडवतोय. हो का. पी काय दिलाय तुम्हाला? ट्रू कंडिशनल. क्यू काय दिलाय? ट्रूथ्स. और आर काय दिलाय? फॉल्स. एस काय दिलाय? फॉल्स. चलो आगे. ट्रू ट्रू ट्रू. फॉल्स कडून फॉल्स. कंडिशनल मध्ये दोन्हीच्या दोन्ही फॉल्स ट्रू असतं. चलो ट्रू. संपलं. बस इतनाच करने का, इतनाच करने का. किसी को कोई शक? नो शक. अयो काय आलं? अरे वा रे वा 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 वा. हा म्हणजे काय? तेच टॉपिक. तर बाबांनो या ठिकाणी तुम्ही मार्क करू शकता व्हेरी व्हेरी आयएमपी मध्ये कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. 2 नंबरचा लॉजिकल इक्विव्हॅलन्स. 3 नंबर विदाउट युजिंग ट्रूथ टेबल लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचं आणि लॉ ऑफ लॉजिक. समजलं? तर अशा पद्धतीने बराच टॉपिक मी तुमच्यासमोर मांडलेला आहे, रिव्हिजन दिलेली आहे. समजलं? थांबूया.